शीतल तेजवानी आज पुन्हा पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाली आहे। पार्थ पवार यांना मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जातोय। आज कागदपत्रांची देखील तपासणी होणार आहे। त्यासाठी शीतल तेजवानी आज पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाली आहे। पार्थ पवार मुंढव्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब नोंदवला जातोय। आज कागदपत्रांची देखील तपासणी केली जाणार आहे या व्यवहारासंदर्भात आणि त्याकरता शीतल तेजवानी ही आज पुन्हा पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाली आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। वैभव, आज पुन्हा एकदा जबाब नोंदवले जात आहेत या प्रकरणामध्ये, त्याचे काय अपडेट? शीतल तेजवानी जी आहे तिचा आर्थिक गुन्हे शाखेकडून पुन्हा आज जबाब नोंदवला जातोय। 2 दिवसापूर्वी तिला पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आर्थिक गुन्हे शाखेकडून। त्याही दिवशी तिचा जबाब जो आहे तो या पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी नोंदवण्यात आलेला होता। मात्र काही कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र दाखवण्यामध्ये ती अपयशी ठरलेली होती आणि ही सगळी कागदपत्र जी आहेत ती चौकशी कामी घेऊन पोलिसांनी तिला पुन्हा बोलवलेलं होतं पोलीस आयुक्तालयामध्ये। त्यामुळे आज शीतल तेजवानी ही काही वेळापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये दाखल झाली आहे। आज पुन्हा या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि तिचा जबाब जो आहे तो पुन्हा सुधारित जबाब नोंदवला जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीकडे पॉवर ऑफ अटर्नी होती, ज्याच्या आधारे तिनं ही जमीन जी आहे ती विकलेली होती। जवळपास 200 जणांकडून तिनं ही पॉवर ऑफ अटर्नी 10 ते 15,000 रुपये देऊन घेतल्याचा आरोप जो आहे तो गायकवाड कुटुंबियांनी केला, जे मूळ या जागेचे वतनाचे मालक होते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही अत्यंत महत्वाची आरोपी आहे। आता प्रश्न उपस्थित होतोय, हा गुन्हा दाखल झालेला असताना दुसऱ्यांदा शीतल तेजवानी ही पोलीस आयुक्तालयात आली आहे। पोलीस शीतल तेजवानीला या प्रकरणामध्ये अटक करतात का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे। याचं कारण गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये सरकारची फसवणूक करण्याचा गंभीर गुन्हा जो आहे त्याचं कलम नोंद करण्यात आलेलं आहे, जो अजामीनपात्र गुन्हा आहे। त्याच्यामुळे शीतल तेजवानीला पोलीस अटक करतात की तिला न्यायालयातून दिलासा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती केवळ तिची चौकशी केली जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद वैभव या माहितीसाठी। गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी पुन्हा पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झाली आहे। तिचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। सुषमाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तर जो काही गैरव्यवहार पुण्यातल्या मुंढवा जागेतल्या प्रकरणातला आहे किंवा जमीन घोटाळा प्रकरणातला आहे, त्या संदर्भात आता पुन्हा एकदा जबाब नोंदवले जात आहेत। शीतल तेजवानी स्वतः पुन्हा पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे। या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात काय म्हणाल? या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा नुसता जबाब नोंदवला जाणार की शीतल तेजवानीला पोलीस ताब्यात घेणार हे खरं तर बघणं महत्वाचं असेल। आणि आता ज्या पद्धतीने एकूण सगळी कार्यवाही चालू आहे किंवा जो मते समितीचा जो काही रिपोर्ट आहे हे सगळं बघता नेमकं आता हे प्रकरण खरंच यांना कारवाई करायची आहे की फक्त देखावा दाखवायचा आहे हे काही समजायला मार्ग नाही। कारण शीतल तेजवानीचा नुसता जबाब नोंदवण्यापेक्षा शीतल तेजवानीला ताब्यात घेऊन ज्या रेव्हेन्यू ऑफिसर्सनी या सगळ्यांमध्ये मदत केली होती ते मग ते कमिशनर लेवलचे असतील किंवा ते सेक्रेटरीएट लेवलचे असतील, या सगळ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। बरोबर आहे। आणि आणखी काही खुलासे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील, अंजली दमानिया किंवा या प्रकरणामध्ये पुढे आणतायत किंवा काय, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? भाजपसाठी काम करणाऱ्या आहेत, कारण दमानिया ज्या या प्रकरणात आक्रमक होत आहेत त्या मोहळ प्रकरणामध्ये गुन्हा नोंद व्हावा किंवा मोहळ प्रकरणातल्या चॅरिटी कमिशनरचं निलंबन व्हावं या संबंधाने ते चकार शब्द काढत नाहीयेत। आमचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात तर चांगली झाली, ही कारवाई झाली, फारच चांगली गोष्ट आहे, पण अशीच कारवाई आता
मोहोळ प्रकरणात सुद्धा झाली पाहिजे आणि मोहोळ प्रकरणात ज्यांनी एका दिवसात कर्ज मंजूर करून घेतलं किंवा मोहोळ प्रकरणात ज्यांनी एका दिवसामध्ये याचा बोजा उतरवला गेला, ते जे चॅरिटी कमिशनर आहेत, त्या ज्या बँका आहेत, या सगळ्याच लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांचे निलंबन सुद्धा होणं गरजेचं आहे. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.